औषधांशी आपला कधी ना कधी संबंध येतच असतो। गेल्या वर्षभरात तर आपण पॅन्डेमिकमुळे सगळ्यांनीच फक्त आपल्याच आयुष्यात येणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत नाही तर इतरांच्या आयुष्यात येणाऱ्या औषधाच्या खर्चाबाबतच्या बातम्या पाहिल्या असतील, ऐकल्या असतील। या औषधांच्या किमती नेमक्या का वाढतात याचा आपण कधी विचार केला नाही। त्याचं कारण असं आहे की आपल्यापर्यंत याच्यामागचं सत्यच पोहोचत नाही। या औषधांच्या किमती वाढण्याचं कारण असतं त्यामध्ये चालणारी कट प्रॅक्टिस। हे आम्ही बोलत नाही आहोत, अंबरनाथ मधल्या एका औषध विक्रेत्यानं याबाबत खुलासा केलाय। पाहुयात याच बाबतचा हा खळबळजनक रिपोर्ट। औषध खरेदी म्हटली की सर्वसामान्यांच्या खिशाला शेकडो रुपयांचा भुर्दंड ठरलेलाच। मात्र याच औषधांच्या विक्रीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांची प्रचंड लूट होत असल्याची बाब समोर आली आहे। अंबरनाथ मधल्या आलम खान यांनी हे रॅकेट समोर आणलंय। इतकंच नव्हे तर यावर उपाय म्हणून त्यांनी जेनेरिक औषधांची एक मेडिकल चेनही सुरू केली आहे। आलम खान यांच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारणपणे मेडिकलच्या दुकानात जर एखाद्या औषधाची स्ट्रीप 100 रुपयांना मिळत असेल तर ती मेडिकल चालकांना अवघ्या 15 ते 20 रुपयात मिळते। त्याच्यावरचे 80 रुपये हे मेडिकल चालकांचं निव्वळ उत्पन्न असतं। आलम खान हे स्वतः औषधांचे सप्लायर आहेत। अंबरनाथ शहरातल्या अनेक मेडिकल आणि हॉस्पिटल्सना ते औषधं आणि इतर वैद्यकीय सामुग्री पुरवतात। ज्या औषधांवर अव्वाच्या सव्वा किमती छापलेल्या असतात त्यांची वास्तविक खरेदीची किंमत ही अवघी 15 ते 20% असते असा आलम खान यांचा दावा आहे। मात्र सरकारनं ठरवून दिलेल्या कॅपिंगनुसार औषधांच्या वर्गवारीनुसार त्यांची कमाल किंमत ठरलेली असल्यानं औषध कंपन्या जास्तीत जास्त किंमत छापून ही औषधं वितरित करतात। मात्र प्रत्यक्षात त्यांची वितरणाची किंमत ही अवघी 15 ते 20%च असते। याचा थेट फायदा हॉस्पिटल्स आणि मेडिकल चालकांचा असल्याचा आलम खान यांचा दावा आहे। उदाहरणादाखल आलम खान यांनी काही औषधांच्या किमती आणि त्यातला फरक सांगितला। सर आप देख सकते हैं ये ओमिडी गोली है, हर एक मेडिकल शॉप में अवेलेबल है। मैं सप्लाई करता हूँ ये 20 रुपीज़ में ओनली, और मेडिकल वाले इसको बेचते हैं, इसका MRP 175 रुपीज़। सर आपने ये देखा होगा ये IV सेट बोला जाता है। जो भी हम कोई भी जब IV लगाते हैं, बॉटल लगाते हैं तो पाइप जैसा रहता है। ये मेडिकल वालों को सप्लाई करता हूँ मैं ओनली 7 रुपीज़ में, और इसका MRP है 150 रुपीज़। सर ये ओका सेट गोली है, ये इसका नाम है ओका सेट, सिप्ला कंपनी इसको बनाती है। हर एक मेडिकल पे अवेलेबल रहेगा। आप जाके मांगेंगे तो मेडिकल वाला ओका सेट बोलेंगे तो ये गोली निकाल के देगा। एक्चुअली इसका कॉस्ट जो हम लोग सप्लाई करते हैं मेडिकल वालों को 3 रुपये 20 पैसे, और इसका MRP है 19 रुपये। ॲसिडिटीवर वापरली जाणारी ओमिडी ही गोळी मी आलम खान यांच्याकडून फक्त 20 रुपयाला घेतलेली। ही 20 गोळ्यांची स्ट्रीप आहे आणि या गोळीवर MRP जर आपण पाहिली तर 175 रुपये MRP या गोळीच्या 20 गोळ्यांच्या स्ट्रीपवर आहे। आता 20 रुपयाला घेतलेली ही स्ट्रीप एका नॉर्मल मेडिकल शॉपमध्ये किती रुपयाला मिळते हे आपण पाहणार आहोत। ओमिडी आहे मॅडम, ओमिडी ओमिडी या गोळीची 15 गोळ्यांची स्ट्रीप मला एका मेडिकलमध्ये मिळालेली आहे आणि या स्ट्रीपवर MRP जर आपण पाहिली तर 145 रुपये MRP आहे। हा मेडिकलचा टॅग आहे, त्यावर 145 रुपये MRP आहे। ऑनलाईन पेमेंट मी केलेलं आहे आणि 145 रुपयाची माझ्याकडे पावती आहे। आपण 20 गोळ्यांची स्ट्रीप 175 रुपयाची जी होती ती मला 20 रुपयाला मिळाली होती आणि आता ही 15 गोळ्यांची स्ट्रीप आहे ती छापील किमतीनुसार मला तब्बल 145 रुपयांना या मेडिकलमध्ये मिळाली आहे। मग महागड्या गोळ्या, इंजेक्शन्स यात आपली किती लूट होत असेल विचार करा। मेरोपेनम इंजेक्शन हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण। आप ये देख सकते हैं ये मेरोपेनम ब्रांड है, इसका मॉलिक्यूल है मेरोपेनम 1000। अभी कैसा है इसका जो ऑलरेडी हम लोग जो सप्लाई करते हैं हॉस्पिटल मेडिकल में ओनली 220 रुपये में, और इसका MRP आप देख सकते हैं 2850 रुपये। या झाल्या आपण स्वतःहून घेतलेल्या गोळ्या, पण याच गोळ्या जर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या असतील तर या फायद्यातला काही हिस्सा डॉक्टरांनाही जातो असा आलम खान यांचा दावा आहे। मग ज्या हॉस्पिटलची स्वतःची फार्मसी असेल त्यांचा यात किती फायदा असेल याचा विचार करून पहा। डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत। हेच पटवून देण्यासाठी आलम खान हे रामूच्या म्हशीचं एक उदाहरण देतात। मेरे पास मैं एक डॉक्टर हूँ मान लीजिए, मेरे पास अपने बच्चे को लेके आया कि डॉक्टर साहब ये बच्चा कैसे मेरा थोड़ा मोटा नहीं हो रहा है, कुछ दवाई लिखी, टॉनिक लिख के दे दीजिए चीज़ें। अब मैं ऐसा डॉक्टर बोलता हूँ एक काम करो, 1 गिलास दूध सुबह 1 गिलास शाम को अपने बच्चे को पिलाया करो, मोटा हो जाएगा। लेकिन साथ में ये लेके देता हूँ कि आप जाकर रामू के भैंस का दूध खरीदो। अब रामू क्या करता है सर, जो दूध मार्केट में 50 रुपये की लीटर अवेलेबल है वो 250 रुपये लीटर बेचता है।
और आप जाएंगे चिट्ठी लेकर के बताएंगे तो बोलेगा भाई इतना है, आप बोलेंगे इतना महंगा क्यों, बोलेंगे आपको लेना है लोन तो नहीं लो, आप मजबूर होकर लेंगे, डॉक्टर साहब ने आपको लिखा है, आप डॉक्टर को भगवान समझ के गए हैं, तो क्या होगा बाद में उसके बाद 250 में लेके आ जाएंगे, उसमें से क्या होगा 150 रुपया ला के चुप्पे से वो मेडिकल जो है भैंस वाला ला कर डॉक्टर साहब को देके जाएगा। फिर ये चेन चलती कैसे, इसका प्रॉफिट डिस्ट्रीब्यूशन कैसे होगा? एक्चुअली सर मैं आपको थोड़ा शॉर्ट में बताता हूँ। समझो सर क्या होता कि आपको ये कोई मेडिसिन आप डॉक्टर के पास गए, आपने डॉक्टर ने क्या बोला, आपको लिख के दिया कि आपको ये चीज़ों की तकलीफ है, आपको एक एंटीबायोटिक लिख के दिया, एक कोई पेंडाप्रोजाल वगैरह एसिडिटी की लिख के दिया, एक पेन किलर को लिख के दिया, तो क्या होता है सर उसकी जो लागत रहती है बहुत कम रहती है, डॉक्टर ने उसको हाई MRP वाला लिख के दे दिया। तो क्या होता है कि अभी जो सेल्स एजेंट आपने देखे होंगे कि डॉक्टरों के पास आते हैं बैग लेके, MR लोग आते हैं, एक्चुअली सर वो MR नहीं है, सेल्स एजेंट है अगर देखा जाए तो। वो क्या करते हैं, अपनी कंपनी का दवा बेचने आते हैं, डॉक्टर को बोलते हैं कि डॉक्टर साहब इसकी ये MRP का कम से कम 1-250 रुपये MRP है, अगर आप लिख के दे देंगे तो उसको आपको क्या होगा, उसमें से आपको 70-80 रुपया मैं आपको दूंगा। एक्चुअली उसकी कीमत मुश्किल से 10 रुपया रहती है। पर क्या होता है इस तरीके से मेडिकल वाले को और कंपनी वालों को डॉक्टरों से तरह लूट मार चलता है एग्जाम्पल। पर कैसा होता है सर कि ब्रांडिंग का ही मेन खेल है, डॉक्टर लोगों को अपना कट चाहिए इस तरह से, लेकिन क्या होता है इसमें गरीब जनता, गरीब पब्लिक इसमें परेशान हो रही है सर जी। आपल्याला साधा सर्दी खोकला जरी झाला तरी डॉक्टरांनी सांगितलेली किमान 200 ते 300 रुपयांची औषधं आपल्याला घ्यावीच लागतात। मात्र ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो अशा वैद्यकीय क्षेत्रातच जर अशा प्रकारे कुठेही कायदेशीर कचाट्यात न अडकता सर्वसामान्यांची लूट होत असेल तर हे कुठेतरी थांबायलाच हवं। यासाठी औषधांच्या निर्मितीचा खर्च आणि त्यावर कमाल फायद्याची टक्केवारी ठरवून सरकारनं औषधांच्या किमती नियंत्रणात आणणं गरजेचं बनलंय। अन्यथा या पांढरपेशा फार्मसी आणि मेडिकल सिस्टीमकडून सर्वसामान्यांचं हे शोषण आयुष्यभर असंच सुरू राहील। किरण सासेसह निनाद करमरकर, ABC न्यूज, अंबरनाथ।